काँग्रेस पक्षाचे करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर के.एन. पाटील, वाशी पंचायत समितीचे उमेदवार तुषार पुजारी आणि शिरोली दुमाला पंचायत समितीचे उमेदवार हिंदूराव कांबळे यांच्या प्रचारार्थ कसबा बीडमध्ये प्रचार सभा घेण्यात आली। या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी पदरमोड करून विकासकामं करणारे डॉक्टर के.एन. पाटील यांना जिल्हा परिषदेत पाठवा असं आवाहन केलं। सामान्यांना आधार देऊन विकासकामं करणं हे फक्त घोषणा देऊन होत नाही, यासाठी चांगली माणसं जोडणं आवश्यक असतं। स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना वापरून घेणं हा काहींचा उद्देश असतो, पण सर्वसामान्यांना न्याय देऊन त्यांची कामं करण्याचं कार्य डॉक्टर के.एन. पाटील यांनी केल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। स्वखर्चातून सामाजिक कार्य केलेल्या डॉक्टर के.एन. पाटील यांनी विजयाचा पाया रचलाय। डॉक्टर के.एन. पाटील यांनी काम करून दाखवलंय, पण काही लोक फक्त विकासकामाचे बोर्ड लावतायत। हा फरक जनता ओळखल्याशिवाय राहणार नाही असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला। यावेळी पाडळी खुर्द जिल्हा परिषदेचे उमेदवार डॉक्टर के.एन. पाटील यांनी राजकीय पाठबळ नसताना स्वखर्चातून 30 लाख रुपयांची विकासकामं केल्याचं सांगितलं। तसंच वारकरी संप्रदायासाठी 4-5 गावात मिळून 10 गुंठे जागा दिली असल्याचं त्यांनी सांगितलं। याप्रसंगी वाशी पंचायत समितीचे उमेदवार तुषार पुजारी, शिरोली दुमाला पंचायत समितीचे उमेदवार हिंदूराव कांबळे आणि वैभव प्रधान यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी मल्हार सेनेचे अध्यक्ष बबनराव रानगे, धनंजय खाडे, प्रवीण वरुटे, रोहन वरुटे, सुभाष पालकर, युवराज पाटील, राजू वाडकर, भीमराव केसरकर, अनिल पवार, अजय भवड यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।